नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने माघी गणेश जयंती निमित्त वंदे मातरम संघातर्फे महाराष्ट्रातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाकाडी परिसरातील कचराळी तलावानजीक आकर्षक विद्युत रोषणाईतील गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होणार आहेत. यंदा येथील महोत्सवाचे 3रं वर्ष आहे, अशी माहिती ठाणे महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक संदीप लेले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सागर बधे, सचिव सचिन केदारी, राजेश ठाकरे, निखिलेश सोमण, सुशांत मोरे, किशोर भावे, सुमित चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. ठाण्यातील वंदे मातरम संघातर्फे माघी गणेश जयंती निमित्त या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनीचे कार्यक्रमासोबतच दररोज सायंकाळी भजन कीर्तन होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर सामूहिक अथर्वशीर्ष पठण होईल. त्यानंतर गणेश तत्व आणि पुराण या विषयावरती ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकृ सोमन यांचं व्याख्यान होणार आहे. तसेच एकल प्रस्तुत गायत्री बहुतुले यांचे श्री गणेश कथक, डॉक्टर अभिजित फडणवीस धर्मजागरण करतील. तसेच हृदयी वसंत फुलताना सुप्रसिद्ध बालकलाकार अशोक बागवे, संतोष राणे, प्रज्ञा पंडित आणि मनीष पंडित आणि गायक शुभम धनगाव यांसारखे साहित्यिक, संगीत आणि सिनेमा यांचा संगम असलेला कार्यक्रम येथे होणार आहे. तसेच 5 फेब्रुवारी रोजी पुनर्विकासातील संभाव्य धोके आणि घ्यावयाची काळजी या विषयावरती माहिती दिली जाणार आहे. तर 6 फेब्रुवारी रोजी समर्थ भक्त, समर्थ रामदास व दासबोधांचे प्रचारक आणि कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिंबे हे दासबोधाचे निरूपण करणार आहेत. महाआरती करून श्रींच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक 7 फेब्रुवारी रोजी निघणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची संस्था वंदे मातरम संघ या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहाने 7 दिवसाचा माघी गणेश जयंती उत्सव आम्ही करतोय. 7 दिवस विविध कार्यक्रम आहेत. त्याच्यामध्ये या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान आहेत, निरूपण आहे, संगीत आहे, कवी आहेत, पुनर्विकासासारखे विषय आहेत, उद्बोधक, सर्व विषय घेऊन आम्ही 7 दिवस कार्यक्रम ठेवलेत आणि अत्यंत भव्य दिव्य असा देखावा इथे केला जातो. लोकांच्या सांगण्यानुसार ठाणे आणि मुंबईत हा सर्वात मोठा असा माघी गणेश जयंती उत्सव आहे. इतक्या भव्य स्वरूपात अजून तरी एवढा मोठा माघी जयंती उत्सव कुठे साजरा केला नाही. अत्यंत रेखीव, नीटनेटका, आकर्षक सजावट, अप्रतिम कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचं संस्था आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही वाहतुकीचा किंवा नागरिकांना आवाजाचा कशाचा त्रास न होता हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पार पाडला जातो. त्यामुळे लोक देखील यावर खुश असतात. नागरिक मोठ्या संख्येने येतात. 1 फेब्रुवारीपासून 7 फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे आणि यावेळेला आम्ही दरवर्षी वेगळी सजावट आणि वेगळी एक संकल्पना राबवतो. आम्ही गेल्या वेळी प्राचीन मंदिर होतं, कोकणातलं अप्रतिम मंदिर होतं, हे बघत असाल तुम्ही. गेल्या वेळी असं मंदिर केलेलं होतं, हे खाली दाखवलंय. त्याच्या आधी आपण एक इंटिरियर केलं होतं प्राचीन मंदिराचं काळ्या दगडामध्ये. यावर्षी आपण ही संकल्पना राबवली, आपल्या पाठी दिसतेय. उद्याला ही पूर्ण तयार होईल. आपण गणेश उद्यान मंदिर अशी संकल्पना दिली आहे. उद्यानातलं एक गणेश मंदिर साकारण्याचा आपण प्रयत्न केलाय. आमचे डेकोरेटर आहेत मंदार गोळे म्हणून, ते खूप मेहनत घेतात त्याच्यामध्ये, नवोदित आहेत ते, पण त्यांनाही चांगला मोका मिळून ते देखील पुढे येत आहेत या माध्यमातून. आणि आता लोकांना आनंद मिळेल याच्यात एक होरायझन हॉस्पिटलतर्फे आम्ही आरोग्य शिबिर पण रोजचं इथे चालवतो. रोज भजनं असतात संध्याकाळी, स्थानिक भजनी मंडळांना त्यात वाव दिला जातो आणि रोज विविध कार्यक्रम मी मगाशी सांगितलं तसं गणेश पुराण असेल, दाकृ सोमण आहेत, कथ्थक नृत्य आहेत, गायत्री बहुतुले, धर्मो रक्षती रक्षता, जे CAFS आहेत, अभिजित फडणवीस अर्थतज्ञ, ते आता धार्मिक विषयावर त्यांनी वाहून घेतलेलं आहे. साहित्य संगीतात अशोक बागवे आणि या सगळ्यांचं हृदयी वसंत फुलताना आहे. पुनर्विकासावर देखील लोकांना धोका होतो, अडचणी होतात, त्यावर देखील आम्ही विमल जैन यांचं मार्गदर्शन ठेवलंय आणि दासबोधावर देखील आम्ही समीर लिंबे यांचं निरूपण ठेवलंय. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे.
या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. हे शासन कल्याणकारी राज्य घडवण्यासाठी काम करत असून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करत आहे. यापुढेही करतच राहील. याच प्रकारे जिल्ह्यातील विकास कामंही गतीने पूर्ण करून सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीदरम्यान दिले आहेत. उपमुख्यमंत्री नगरविकास, गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र चव्हाण, संजय केळकर, दौलत दरोडा, विश्वनाथ भोईर, किसन कथोरे, कुमार आयलानी यांसह अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रस्तावित नियोजन 1050.10 कोटींचं आहे. तरी आपली मागणी 1300 कोटींची आहे. येत्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये हा निधी मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. या शासनाने थांबलेले प्रकल्प सुरू केलेत, त्यातील काही पूर्णत्वास नेले, काही कामे प्रगतीपथावरती आहेत. याशिवाय नवे प्रकल्पही हाती घेतले आहेत. शासनाने लोकाभिमुख आणि कल्याणकारी योजनांची सांगड घातली आहे. कल्याणकारी राज्य घडवण्यासाठी सर्वजण काम करत आहेत. हे शासन प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करत आहे. यापुढेही करीतच राहणार. राज्यातील तब्बल 2,40,00,000 लाडक्या बहिणींना लाभ दिला आहे. त्यामधील ठाण्यातील 20,24,000 भगिनींनी लाभ मिळवला आहे. सर्वसामान्यांचं सरकार म्हणून प्रत्येक घटकांचे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही खंबीर पाठिंबा मिळाला आहे. केंद्र शासनाच्या सहकार्यामुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 10 कोटी माफ केले. सोयाबीन, कापूस पिकाबाबतही सकारात्मक निर्णय घेतला गेला. आजपर्यंत जनतेने विकासाला साथ दिली आहे. यापुढेही जनता अशीच साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आम्ही एक टीम म्हणून काम करतोय. सर्वसामान्य व्यक्ती या शासनाच्या केंद्रस्थानी आहे. ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची तुम्ही आम्हा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आता अर्थसंकल्पाच्या अगोदर ही महत्त्वाची जिल्हा नियोजन बैठक झाली. आज सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला आणि अनेक विषयांवर यामध्ये चर्चाही झाली. यावेळचं जे इतिवृत्त जे होतं त्याला मान्यता, त्या अनुपालन अहवाला मान्यता, त्याचबरोबर 24-25च्या खर्चाचा आढावा झाला, 25-26च्या प्रारूप आराखड्याला मान्यता दिली आणि त्याचबरोबर पाणी आणि शाळा आणि कचऱ्याचं विल्हेवाट या संदर्भात देखील चर्चा यामध्ये झाली. हॉस्पिटलच्या आरोग्य विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि यामध्ये आता स्मार्ट PHC तयार करणं, माझी शाळा आदर्श शाळा करणं, शाळेचा पटसंख्या जी आहे वाढवणं आणि जे आपले PSC आहेत त्यांची जी दर्जा उन्नत करणं, दर्जोन्नती करणं, जेणेकरून तिथंच लोकांना सुविधा मिळतील स्मार्ट PHCच्या माध्यमातून. तसं सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये देखील त्या जिल्हाधिकारी आणि COने हे काम केलं आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि CO आणि त्यांचे संबंधित विभागातले अधिकारी यांना एक कलेक्टिव्ह एक टीम बनवून याच्यावर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लागली पाहिजे.
आता काय डम्पिंग होत नाही, त्याच्यावर कचऱ्यावर प्रक्रिया होते आणि त्यामुळे किंबहुना महापालिकेच्या हद्दीच्या बाहेरचा जो कचरा पडलेला असतो तो डेब्रीज असते, हे देखील एका विशिष्ट हेडमधून त्याला नवीन हेड तयार करून त्याची विल्हेवाट लावणं, अशा देखील सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सिव्हिल हॉस्पिटल असेल, ग्रामीण रुग्णालय कल्याणमध्ये असेल, किंबहुना शहापूरच्या पाणी पुरवठ्याचा विषय असेल, इतर ज्या महापालिका आहेत सर्व MMR मध्ये आता MMR वाढतंय आणि त्यामुळे संपूर्ण महापालिका क्षेत्र, नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र हे आता 1 कोटीपेक्षा जास्ती ठाणे जिल्ह्याच्या पॉप्युलेशन झालंय. त्यामुळे याच्या वाढीव गरजा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचं देखील जे काही आरक्षण आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाली. पाणी वाढवून जेवढा कोटा मंजूर आहे तेवढा कोटा मिळाला पाहिजे यावर देखील चर्चा झालेली आहे. आणि म्हणून एकंदरीत सर्व विषय रस्त्याच्या क्वालिटीवर चर्चा झाली, रस्त्याच्या दर्जोन्नतीवर चर्चा झाली आणि बाकी जे काही वाहतूक कोंडी आहे, कनेक्टिव्हिटी आपण करतोय, बायपास करतोय, या बाबतीत देखील चर्चा झाली. मेट्रोची कामं सुरू आहेत, या सर्व ही कामं जी आहेत योग्य वेळेत झाली पाहिजे. ठाणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पात विविध विभागांना ठरवून दिलेल्या उद्दिष्टातून एकूण 2062 कोटींचा कर मिळणे अपेक्षित असून त्यापैकी 1138 कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत जमा झालेला आहे. करवसुलीची टक्केवारी 55% इतकी असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुढील 2 महिन्यात उर्वरित 924 कोटी रुपयांची कराची वसुली करण्याचं आवाहन पालिका प्रशासनापुढे आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना करवसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिलं आहे. या करवसुलीमध्ये 2062 कोटी 41 लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळणं अपेक्षित आहे. अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर विभागाला 857 कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते. यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये मालमत्ता कर वसुलीवरती परिणाम झाला होता. निवडणूक संपताच ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर वसुलीवरती भर देण्यास सुरुवात केली आहे. पालिकेला डिसेंबर महिनाअखेर जेमतेम 55% इतकीच करवसुली करणं शक्य झालेलं आहे. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला 893 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलं असून त्यापैकी 563 कोटींची म्हणजेच 63% करवसुली डिसेंबर महिनाअखेरपर्यंत झाली आहे. पाणी पुरवठा विभागाला 235 कोटी 52 लाखांचे उद्दिष्ट असून त्यापैकी 74 कोटी 67 लाखांची म्हणजेच 31% इतकी करवसुली झाली आहे. जाहिरात विभाग 9 कोटी 52 लाख, स्थावर मालमत्ता 5 कोटी 14 लाख, घनकचरा 53 लाख, नाट्यगृह 1 कोटी 82 लाख, अग्निशमक विभाग 56 कोटी 29 लाख, अतिक्रमण विभाग 2 कोटी 34 लाख अशी करवसुली झाली आहे. शहर विकास विभागाला 750 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलं होतं. त्यापैकी 387 कोटींची वसुली झाली आहे. विविध विभागांच्या करवसुलीतून एकूण 2062 कोटींचा कर मिळणं अपेक्षित असून त्यापैकी 1138 कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत जमा झालेला आहे. पुढील 2 महिन्यात उर्वरित 924 कोटी रुपयांची कराची वसुली करण्याचं आवाहन पालिका प्रशासनापुढे आहे. ठाण्यातील वागळे येथे दुकान क्रमांक 2 ओरिजना बिझनेस पार्क रस्ता क्रमांक 22 वागळे इस्टेट GST कार्यालयासमोर ठाणे पश्चिम येथे बेनिली कितोय मोटो वॉल्टचे उद्घाटन प्रणय रवींद्र शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. हे भारतातील 65वे शोरूम असून या अत्याधुनिक शोरूममध्ये कंपनीची संपूर्ण प्रीमियम मॉडेल रेंज उपलब्ध आहे. या शोरूमला शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार रवींद्र फाटक यांची येथे उपस्थिती लाभली. श्री साई टू व्हीलर्स मोटो वॉल्ट इंडियाने भारतभरामध्ये 60हून अधिक संपर्क केंद्रासह दमदार अस्तित्व निर्माण केलं आहे. या नव्या केंद्रात बेनेली कीचे मोटो मॅरिनी झोटेस आणि क्युझे मोटर अशी सुपर बॉक्सिंगची रेंज उपलब्ध आहे. स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी बेनिली कीचे मोटो टोबॅट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विकास झाबक म्हणाले की भारतातील आमच्या ग्राहकांच्या अधिक समीप पोहोचण्यासाठी आम्ही अत्यंत वेगाने आमच्या डीलरशिप वाढवत आहोत. या व्यवसाय वृद्धीमुळे बेनेली कीते मोटो मोरिनी झोटेस
आणि क्यूजे मोटार यांसारख्या आघाडीच्या ब्रँडच्या सुपर बाईक्सचा अनुभव घेता येतो. शिवाय या ठिकाणी ग्राहकांना अतुलनीय ग्राहक सेवाही मिळते. श्री साई टू व्हीलर्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत भागीदारी केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. यावेळी प्रणय फाटक म्हणाले की बेनेली इंडिया सोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद वाटतोय आणि ठाण्यातही आम्ही उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. थैंक यू सो मच लेडीज एंड जेंटलमैन. इसी मोमेंट पे तालियों की गूंज और होती रहनी चाहिए. प्लीज कम ऑन. थैंक यू फॉर शोइंग द स्पिरिट. थैंक यू फॉर शोइंग the name of the bike. This is Benelli DRX. This is the Motomorini XK. नाही ऑलरेडी आमचं ऑटोमोबाईलमध्ये हुंडाई एमाचे शोरूम आहेतच. हे नवीन बॅनेलीचा साई ऑटो हुंडाईने आज ठाणे शहरामध्ये सुरुवात केलेली आहे आणि मला वाटतं ऑटोमोबाईलमध्ये नवीन नवीन गाड्या येत असतात आणि एवढ्या मोठ्या गाड्या मोटरसायकल बॅनेली या कंपनीने लॉन्च केल्या आहेत आणि त्या लॉन्चमध्ये मला वाटतं ठाणे शहरामध्ये मुंबईमध्ये एकच आहे. मग ठाण्यामध्ये हा MMRमध्ये एवढा मोठा शोरूम त्यांनी ते खुल्ला आहे आणि साई ऑटोवरती ह्या कंपनीने विश्वास दाखवल्याबद्दल सर्वप्रथम मी त्या कंपनीचं सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. प्रणय फाटक तर ऑटोमोबाईलमध्ये आहे. हुंडाईच्या त्याच्या ऑलरेडी शो डीलरशिप आहेत, दोन डीलरशिप आहेत त्याच्या आणि त्याच्या माध्यमातून ऑटोमोबाईलमध्ये जी 5 वर्षापासून काम करतो येतो आणि काम करत असताना नवीन जेव्हा ऑटोमोबाईलमध्ये गाड्या येत असतात तेव्हा नवीन एजन्स्या मिळत असतात. त्याच्यामध्ये ही बॅनेली कंपनीने आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं कंपनीच्या सर्व सदस्यांचं आणि कंपनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि मला वाटतं या ठाणे शहरामध्ये नाही मुंबई शहरामध्ये या कंपनीचा मोठं ग्रोथ होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पहिले तर आता बेनेलीचं जसं शोरूम उघडला तसं माझा व्यवसाय याच्यामध्ये पहिल्यापासूनच होता. मी लहानपणापासूनच याच्यामध्ये होतो, तर असं नवीन काही नाही आहे. आता हे बेनेलीचं नवीन शोरूम उघडलं याच्यासाठी आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे आणि गर्वाची गोष्ट आहे की एवढं मोठं आम्हाला चान्स भेटला, हिस्टॉरिक ब्रँडला रिप्रेझेंट करायला भेटलं आणि त्यांनी आमच्यावरती भरोसा ठेवला की कसं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज दिली आम्हाला. तर ते झालं आणि तरुणांसाठी ही बेनेली इज अ व्हेरी प्रेस्टिजियस ब्रँड. तरुणांसाठी म्हणजे आता देर इज डुकाटी मोठी ब्रँड आहे. बेनेली इज वन ऑफ द इटालियन ब्रँड्स. किवे हंगेरियन आहे. मग असे आणि सर बोलले अजून 2 ब्रँड्स आहेत. मोटोमोरिनी आहे, त्याच्यानंतर बेंडा आहे आणि झोंटास आहे सॉरी माय बॅड. असे ब्रँड्स आहेत. तर ते आम्हाला एवढा आनंदाची गोष्ट आहे की एकच नाही, आम्ही ना वेगळे मल्टिपल ब्रँड्स विकू शकतो. त्याच्यानंतर आपलं कसं म्हणजे बाईकची खासियत ही आहे की तुम्ही आता सर जसे बोलले काश्मीर टू कन्याकुमारी तुम्हाला ना रस्त्याची गरज आहे, कुठे पण जाऊ शकता. यू कॅन गो ॲडव्हेंचरिंग, यू कॅन गो ऑफ रोडिंग, यू डोंट हॅव टू वरी अबाउट द रोड. इट इज बियॉन्ड बाउंड्रीज. यू कॅन डिस्कवर प्लेसेस. आणि आता इंडियामध्ये रायडिंगचं कल्चर खूप वाढलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांना आता म्हणजे सगळं इंडिया डिस्कवर करायला भेटत आहे. तर त्याच्यासाठी तेच मेरा नाम है विकास छाबक और मैं मैनेजिंग डायरेक्टर हूँ बेनेली कीवे मोटोवोल्ट इंडिया का. आज हम यहाँ पे हैं हमारे शोरूम एंड वर्कशॉप लॉन्च के लिए थाने शहर में. ये हमारा देश का 65th लॉन्च है और बहुत खुशी की बात है कि आज हम थाने में एक ब्यूटीफुल फैसिलिटी खोल सके. एक्चुअली हम महाराष्ट्र में लास्ट 6 साल से है, पर आज जाके हम थाने में हमारा खुद का शोरूम और वर्कशॉप खोल पा रहे हैं. हमारे लिए वर्कशॉप बहुत ही इम्पोर्टेंट है क्योंकि कस्टमर को जो सर्विस देना है वो हमारे लिए काफ़ी क्रिटिकल पॉइंट है. हमारा जो वर्कशॉप है उसमें ट्रेन टेक्नीशियंस है जिनको बहुत ट्रेनिंग मिला है कि ये बाइक को कैसे सर्विस करें. स्पेयर पार्ट्स भी जो है वर्कशॉप में इमीडिएटली अवेलेबल है और हमारे पास हैदराबाद में भी एक बड़ा वेयर हाउस है, तो स्पेयर पार्ट्स को लेके भी कोई चिंता करने की बात नहीं है. हमारी जो ये शोरूम है इसका एक यूनिक फीचर है कि हम एक ही शोरूम में 4 से 5 ब्रांड के डिस्प्ले कर पा रहे हैं. इसका ये मतलब है कि 125 सीसी मोटरसाइकिल से लेके 600 सीसी मोटरसाइकिल तक अब सब हम एक रूफ में दे पा रहे हैं. हमारा स्टार्टिंग प्राइस 1.2 लाख है और ये जाता है 6.5 लाख तक.
बोलने का ये मतलब है कि हमारे पास हर कोई राइडर के लिए और हर कोई आदमी के लिए कोई ना कोई प्रोडक्ट है जो उनको फिट करता है। भले आप कॉलेज स्टूडेंट हो या आप एक फैमिली हो या आप कोई हो जिसको रेसिंग पसंद है या जिसको लॉन्ग डिस्टेंस राइडिंग करना है, एडवेंचर राइडिंग, लद्दाख जाना है, हर किस्म के लोग के लिए हमारे पास कुछ एक अलग सा प्रोडक्ट है। एकाच छताखाली अनेक घरांचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या MCHI क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शन 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचं क्रेडाई MCHI ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत सांगितले। हायलँड गार्डन मैदानामध्ये हे प्रदर्शन होणार असून यंदाचे या प्रदर्शनाचं 22वे वर्ष असून लाडक्या बहिणींसाठी विशेष सवलत या प्रदर्शनाअंतर्गत देण्यात आलेली आहे। तर या प्रदर्शनाचं विशेष वैशिष्ट्य आहे, या योजनेनुसार 20% रक्कम भरून घराची नोंदणी करणाऱ्या बहिणींना विशेष सवलत देण्यात येणार आहे। या प्रदर्शनामध्ये सुमारे 80 पेक्षा जास्त नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा 100हून अधिक रिअल इस्टेट प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध असतील। याशिवाय 15हून अधिक वित्त संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत। गृहनिर्माण संस्थांसाठी सर्वोत्कृष्ट संस्था ही स्पर्धा असेल। लोकप्रतिनिधी आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे। या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी ठाणे पूर्व भागातील आनंद सिनेमा येथून मोफत बस सेवा असणार असून संस्थेच्या संकेतस्थळावरती नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना रांगेविना थेट प्रवेश देणार असल्याचं MCHI ठाणे क्रेडाईचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत सांगितले। यावेळी MCHIचे सर्व पदाधिकारी येथे उपस्थित होते। क्रेडाई MCHI ठाणे युनिट तर्फे 22वा हाऊसिंग एक्सपो 7 फेब्रुवारी 2025 पासून 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत डोकाली ग्राउंड, आयलँड ग्राउंड डोकाली मध्ये ठेवायला आलेला आहे। फुल्ली एअर कंडिशन पॅव्हिलियन, बसच्या स्टेशनपासून बसचा मोफत प्रवास आणि बाकी काही चांगली सुविधा ठेवलेली आहे। आम्ही सगळ्याला आवाहन करतो आहे की हे बहुत मोठा इव्हेंट आहे, तो सगळ्यांनी याच्यामध्ये व्हिजिट घ्यावी आणि आपला जो ड्रीम होम आहे त्याला सपना साकार करायचा आहे। एक चांगला उपक्रम आहे। मध्ये आम्ही असा ठेवलेला आहे की 4 दिवसमध्ये कोणी जैसे सरकारने लेडीजच्या नावामध्ये रजिस्ट्रेशन केला तो 1% स्टेट ड्युटीमध्ये सवलत देत आहे। असा 4 दिवसमध्ये कोणी लेडीजच्या नावाने रजिस्टर केला आणि 20%चा पेमेंट केला तिथे, तो त्यासाठी स्पेशल विशेषतः मोठा डिस्काउंट आम्ही ठेवलेला आहे। तो आम्ही इन्करेज करतो आहे की सगळ्यांनी वुमन एम्पॉवरमेंटसाठी वुमनच्या नावाने म्हणजे आपले मदर या तो सिस्टर या भाभी उनके नाम से फ्लैट लेना चाहिए। उद्घाटन नेहमीप्रमाणे माननीय एकनाथ शिंदे साहेब जो डेप्युटी CM अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि पालकमंत्री शिंदे साहेब येणार आहे उद्घाटनसाठी आणि आम्ही सगळे आपले माननीय म्युन्सिपल कमिशनर, माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय पोलीस कमिशनर साहेब याला इन्व्हाइट केलेलं आहे। ते नेहमीप्रमाणे हजर राहतील आणि हे टाईम आपला सौभाग्यादी दुसरे कॅबिनेट मिनिस्टर, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माननीय प्रताप सरनाईक साहेब त्याला पण आम्ही आमंत्रण दिलेलं आहे, ते पण हजर राहणार। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।